स्वामी विवेकानंद म्हणतात एका ठिकाणी की ऑल द डेव्हलपमेंट ऑफ आवर नेशन इज टोटली डिपेंड अपॉन द यंग जनरेशन, बिकॉज यंगस्टर इज द पिलर ऑफ आवर इंडिया, यूथ इज द पिलर ऑफ आवर नेशन. तरुण पिढी या देशाचा आधारस्तंभ आहे. म्हणून या देशाचं भवितव्य जर आपल्याला घडवायचं असेल तर तरुणांच्या हातात काम घ्या. पण आपल्या देशातली सरकार काय करते? तरुणांना टेन्शन देते आणि म्हाताऱ्याला पेन्शन देते. हाच आपल्या देशातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. मळावी सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सर काही का होऊन आपण वेळ काढून आले. म्हणजे सरांना मी आत्ताच कॉल केला होता. सर म्हणे बाबू मी येतो म्हणे, याचपर्यंत थांबतो म्हणे, नाही तर तू आठवशील म्हणे तुझं म्हणे. तर मी तर थांबलो. सरांचे स्वागत रुपेश दादा कुंभे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्वागत करून घेऊन नंतर मी माझा विषय कंटिन्यू करतो. रुपेश कुंभे कुठे? स्वागत. आपला विषय होता तरुणांचा. तरुण पिढी या देशाचा आधारस्तंभ आहे. म्हणून या देशाचं भवितव्य जर घडवायचं असेल तर तरुणांच्या हातात काम द्या. पण सरकार आपली अशी आहे की तरुणांना टेन्शन देते ना म्हाताऱ्याला पेन्शन देते. हाच आपल्या देशातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तरुणांना टेन्शन ना म्हाताऱ्याला पेन्शन. अरे वा अरे वा. अरे 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं का? कारण या देशातली तरुण पिढी एकत्रित होती. म्हणून आता तरी एकत्रित या. आपण सर्व तरुण बांधव 18 प्रगत जातीचे लोक जर एकत्रित आलो, गंगा की कसम जमुना की कसम ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुहाना बदलेगा, अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा, कुछ तुम बदलो कुछ हम बदले तो ही ये फसाना बदलेगा. इस देश को जरूरत है आप लोगों की, इसलिए एक जगह आ. म्हणून आता एकत्रित या. कारण राष्ट्रसंतांचं सुद्धा तरुणावर प्रेम होतं. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की अग्नी भडकला युद्धाचा तू या आळसी होऊन बसे, तरुण असून रक्त न उचले नौजवान तू होणार. अरे तरुण असून जर तुमचं रक्त उसळत नसेल तर तुम्ही नौजवान कोण्या कामाचे? वो दरिया ही नहीं जिसमें नहीं रवानी, अगर जोश ही नहीं लगा तुझमें तो किस काम की तेरी जवानी. तुमच्यात जर जोश नसेल तरुणामध्ये तर तुमची जवानी काय कामाची आहे? म्हणून वेळ पडलं तर तरुणांनी गुंड व्हा, पण थंड होऊ नका. असं मी म्हणत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज काय म्हणतात? पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. म्हणजे झेंड्यापेक्षा गुंडा केव्हाही चांगला. अगदी गावरानी भाषेत सांगतो तुम्हाला, अगदी गावरानी भाषेत छक्क्यापेक्षा पक्का केव्हाही चांगला, म्हणजे थंड्यापेक्षा गुंडा केव्हाही चांगला. आता असं काही बोलू लावू दादा की काही लोक म्हणते तुम्ही लईच भोळकदार बोलता. त्याचं कारण आहे. त्याचं कारण काय आहे? आतून पेटवलं पण हळूवार बोलतो मी, दुसरे विशेष नाही पण व्यवहार बोलतो मी. बैमान झालेल्याचा एक लाख ठेचू एका नव्या युगाचा निर्धार. आणि आपले प्रश्न तरुणांनी नाही मांडायचे तर कोण मांडायचे? आपल्या समाजातल्या लोकांना आपल्यातलं आपलं कोणी बोलणार उरलं नाही. म्हणून आज आपल्या समाजावर वाईट दिवस आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या लोकांसाठी बोललं पाहिजे ना. समाजासाठी काहीतरी करा. जे लोक जिवंत असतात, बोलत नाही, चालत नाही, हसत नाही, प्रतिक्रिया देत नाही, ते लोक जिवंत असून मूर्ती असतात. आणि जे लोक बोलतात, चालतात, हसतात, प्रतिक्रिया देतात तेच लोक खऱ्या अर्थानं मर्द असतात. आणि क्रांती हे फक्त मर्दच करू शकतात, नपुसक माणूस क्रांती करू शकत नाही. म्हणून बोलना पाहिजे. मैं बोल रहा हूँ क्योंकि मैं जिंदा हूँ, क्योंकि मुझे पता है गुंडों का कोई इतिहास नहीं होता, इसलिए बोलना जरूरी है. हम अगर खामोश हो गए तो आने वाली नस्लें बूंदी हो जाएगी, इसलिए बोलना जरूरी है. म्हणून बोलावं लागेल. समाजासाठी काहीतरी करा, बोला. जे समाजासाठी बोला. बोलू शकत नसेल तर लिहा, लिहू शकत नसेल तर लढा, लढू शकत नसेल तर साथ द्या. आणि तेही करू शकत नसाल तर जो बोलतो, लिहितो, लढतो त्याचं मनोबल खच्ची करू नका. कारण तुमच्या वाटणीची लढाई त्या लोकांनी सुद्धा लढली आहे. ते लोक सुद्धा लढत होतात. आणि हीच लढाई महापुरुषांनी सुद्धा लढली. त्यांच्या काळामध्ये सुद्धा त्यांना बोलणारे लोक होते, पण त्यांनी कुणाचं ऐकलं नाही. अंधश्रद्धेला लाट पडून घराच्या बाहेर काढलं. आणि या देशामध्ये ज्या वेळेस धर्म सांगत होता की मुलगी शिकली तर धर्म मोडतो, त्याच काळामध्ये 1 जानेवारी 1848ला पहिली मुलींची शाळा ही सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुलेंनी काढली. म्हणून आपल्यावर सर्वात आपल्या महिलांवर उपकार कोणाचे असेल या 2 महापुरुषांचे आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुलाला जर घडवायचं असेल जिजाऊन तुम्ही संस्कार शिका. म्हणजे जिजाऊंनी कोण्या प्रकारचे संस्कार दिले, ज्ञान दिलं, शिक्षण दिलं. म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराज सारखे पुत्र जन्माला आहे. जिजाऊंना रवावे लागले होते. जिजाऊंच्या आईचं नाव माहिती आहे का तुम्हाला? लहान मुलांना कसं बायांनी सांगा. जिजाऊंच्या आईचं नाव माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? काय माहिती तुम्हाला? माहिती आहे? म्हणून वामन दादा म्हणतात दोष देऊ पुन्हा मला शीड येत नाही हाच माझा गुन्हा. 5 वर्ष झाले आम्ही जिजाऊचा कार्यक्रम घेऊन राहिलो, तरी आमच्या आईंना अजून जिजाऊचंच नाव माहित नसेल. जिजाऊच्या आईचं नाव. आम्ही 5 वर्षाचा कार्यक्रम काय घेऊन राहिलो हा मला प्रश्न पडतो.
असं बोललो का काही लोक म्हणते तुम्ही म्हणते कार्यक्रमामध्ये तुम्हाला बोलायला चान्स दिला का तुम्ही म्हणते आमचाच गेम घेता म्हणते. पण जिजाऊंचा विचार आपण घेतला पाहिजे. जिजाऊंचं नाव किती सुंदर आहे बघा, जिजाऊ. जिजाऊ म्हणजे काय होतं? जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती आणि उ म्हणजे उत्कर्ष. पृथ्वी तलावावर जी जागृत स्त्री आहे तिला जिजाऊ असं म्हटलं जातं. 1598 मध्ये जिजाऊंचा जन्म झाला सिंदखेड राजामध्ये आणि सर्वात जास्त आनंद झाला त्याच्या वडिलाला लखुजीराव जाधव यांना. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये हत्तीवर साखर वाटली होती कारण त्याच्या घरी मुलगी जन्माला आली होती म्हणून नाव ठेवलं जिजाऊ. नाही तर आता आम्ही आमच्या मुलींचं नाव काय ठेवतो? रिहू, चिहू, काऊ, पिऊ. काय नाव आहे का? काही नाव ठेवते लोक. अरे नाव कसे होते? सावित्री, जिजाऊ, नयनतारा, ताराराणी, येसूबाई, सखूबाई हे नाव. आता असे नावं राहिले का? असे नावं राहिले नाही. मुलांचे सुद्धा आम्ही नावं काय ठेवतो? म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव खूप विचार करून जिजाऊंनी शिवाजी ठेवलं. शिवाजीच का ठेवलं? शिवाजी हे नाव तुम्हाला इतिहासात शिवाजी महाराजांच्या अगोदर कुठं दिसत नाही. फक्त ते शिवाजी महाराजांचं नाव जिजाऊंनी ठेवलेलं आहे इतिहासात पहिल्यांदा. शिवाजी का ठेवलं? तर शिवाजी नावाचा अर्थ सुद्धा ऐकून घ्या. शी म्हणजे शिकणारा, वा म्हणजे वागणारा आणि जी म्हणजे जिंकणारा. शिकलात तसे वागलात तर हे जग जिंकाल हा शिवाजी नावाचा अर्थ आहे. हे लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा हे सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिणार तो कुरकुरणार. पण आपले लोक पितात पण कुरकुरत नाही. हाच आपल्या देशाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून नाव सुद्धा चांगलं ठेवा. पोराचे सुद्धा नाव चांगलं ठेवा. नाही तर काय नाव ठेवते पोरांची? रिंकू, टिंकू, चिंकू, पिंकू. हे का नाव आहे का? नावं कशी होती त्या काळात? व्यसाजी, महाजी, तानाजी, सूर्याजी, पंताजी, धनाजी, संताजी हे नावं सुद्धा चांगले ठेवा. आपण आपल्या मुलाचं पाळण्यात नाव का ठेवतो यावरून तो भविष्यामध्ये कोण्या व्यक्तीसारखा झाला पाहिजे हे आपल्याला वाटत असतं. म्हणून नाव सुद्धा चांगले ठेवा. जिजाऊंच्या आईचं नाव माळसाराणी, भगतसिंगच्या आईचं नाव माहित आहे? आता मागच्या वेळेस मी शिवजयंतीमध्ये तुम्हाला सांगितलं. शिवजयंतीला होते काही महिला होत्या. भगतसिंगच्या आईचं नाव माहित नाही माहित. लहान लहान मुलांनी उत्तर द्या. स्वामी विवेकानंदच्या आईचं नाव सांगा. आता काहींनी सांगितलं होतं. सांगा यांचा काय दोष? हे शाळेतला हात खाऊ बदल झाले पुटकी. हा भात बंद करून यांना बियर सुरू करायला पाहिजे. म्हणजे यांना काही माहित नाही. कारण इतिहासापासून आपण कुठेतरी वंचित आहोत. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं की ज्या लोकांना आपला इतिहास माहित नाही ते लोक इतिहास घडवू शकत नाही आणि जे लोक इतिहास घडवतात ते लोक इतिहास विसरू शकत नाही. म्हणून गुलामाला गुलामीची जाण करून द्या हे बाबासाहेबांनी म्हटलं होतं. कारण जिस शहर में बारिश नहीं होती वहाँ की फसलें खराब होती है. जिस शहर में बारिश नहीं होती वहाँ की फसलें खराब होती है. और जो समाज अपना इतिहास नहीं पढ़ता उनकी नस्लें बर्बाद होती है. उनकी नस्लें बर्बाद होती है. म्हणून आमची समोरची पिढी याला काही नाही. त्यांना जिजाऊंच्या आईचं नाव माहीत नाही, सावित्रीच्या आईचं नाव माहीत नाही. आणि आपल्याला वाटतं काही हुशार नाही. हे हुशार आहे पण पुण्या कामात हुशार आहे. तुम्हाला आता एक पडून देतो एका प्रॅक्टिकल मध्ये. फटाफट उत्तर द्यायचे पूर्व. सैराट पिक्चर पाहिला होता तुम्ही? पाहिला होता ना? पाहिला होता रे बापू, काम कुठं बोलतो. सैराट पिक्चर पाहिला होता ना तुम्ही? सांगा सैराट पिक्चर मला हिरोचं नाव सांगा. पेन तुम्हाला पेन प्रेझेंट देतो. सांगा माहिती आहे तुम्हाला? सांग साहिल, सांग बेटा, सांग साहिल, सांग. नाही माहित नाही तुम्हाला? तुम्हाला विचारल्यामध्ये काही म्हणजे नाही. याचे शिकायचे पोरवर्ष सणसण उत्तर देतात, बंधन उत्तर देतात. हे बेकार आहे. तुम्हाला माहित आहे का? सैराट पिक्चर मला हिरोईनचं नाव सांगा. मुलींनी तुम्ही सांगा. तुम्हीच हुशार आहे. हे काही नाही, बेकार आहे का? तुम्ही सांगा. तुम्हाला माहित आहे? खरं बोला तो. या कार्यक्रम जिजाऊंचा आहे. शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले कभी बिकते नहीं माँ साहेब जिजाऊ के दरबार में. आज जिजाऊंचा दरबार आहे. इथं खोटं नाही बोलत, खरं बोला. माहित आहे की नाही? नाही माहित? तो विषय सोडून देऊ आपण. जिजाऊंना डोळे लागले आणि जिजाऊंना त्यांच्या आई विचारतात माळसारांनी की जिजाऊ तुम्हाला डोळे लागले, सांगा तुम्हाला काय खाऊशा वाटतं, काय पिऊशा वाटतं? त्यावेळी जिजाऊ म्हणतात की मला काहीच खाऊशा वाटत नाही, मला काहीच पिऊशा वाटत नाही, पण मला अंबारीवर बसूशा वाटतं, मला हत्तीवर बसूशा वाटतं, मला घोडेस्वारी करूशा वाटतं, तलवारबाजी करूशा वाटतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र जन्माला. आमच्या आईला जे आता त्यांनी विषय घेतला, आमच्या आईला जर यथाकथाची डोळे लागली ना, आमच्या आईला जर कोणी विचारलं की तुम्हाला काय खाऊशा वाटते, तर आमची आई म्हणते मला माती खाऊशा वाटते. काही बाया म्हणते मला कोळशे खाऊशा वाटते, काही बाया म्हणते मला राकट खाऊशा वाटतं. मग राकट खाणाऱ्या बाईच्या पोटामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म होईल का? नाही होणार. कारण जन्म होण्यासाठी म्हणजे मुलं, सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी आहार सुद्धा त्या चांगल्या पद्धतीचा पाहिजे. जिजाऊंचा आहार त्या पद्धतीचा होता, जिजाऊंचा विचार त्या पद्धतीचा होता. म्हणून त्यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पुत्र जन्माला.
जय छत्रपती शिवाजी महाराज, जय त्यांची माता राजमाता जिजाऊ. पण आपल्याला हे माहीत नाही, कारण इतिहासापासून आपण आपल्या महिला कुठंतरी वंचित राहिले. जिजाऊंनी संस्कार दिले, म्हणजे राष्ट्रसंत आमच्या ग्रामगीतेमध्ये लिहितात की या गोवड्या कड्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. त्यांच्यामध्ये उद्याचे शिवाजी महाराज, रवींद्र महाराज, ज्ञानेश्वर महाराज लपलेले आहे, उद्याचे फुले शाहू आंबेडकर लपलेले आहे, उद्याचे भगतसिंग राजगुरू सुखदेव लपलेले आहे. ते घडतील, पण त्यांना घडवण्यासाठी योग्य संस्काराची, योग्य ज्ञानाची आणि योग्य शिक्षणाची, या 3 गोष्टींची आवश्यकता आहे. मग योग्य शिक्षण देण्याचं काम हे शिक्षकांचं आहे. म्हणून महाराज म्हणतात की गुरुजनी द्यावे असे धडे, आपला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी होता चोकडी राम म्हणून. शिक्षण देण्याचं काम शिक्षकांचं आणि संस्कार देण्याचं काम त्याच्या आईचं. कारण विद्या गुरुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासूनही तिचे संस्कार बालकांवर. जिच्या हाती पाळण्याची दोरी, हीच जगाची उजारी, ऐसी भरलेली मातेची थोरी, शेकडो महापुरुषांनी महाराज म्हणतात. पण आमचे आई संस्कार देते का आमच्या मुलाला? नाही देत. लहान मुलांनी म्हणलं की आई मला हे करून दे, ते करून दे. आई काय म्हणते, टीव्ही घे, टीव्हीचा रिमोट घे म्हणते, तुला जे चॅनल आवडते ते पाय म्हणते का पाहिजे? हे पाहिजे छोटा भीम. म्हणून आमचे मुलं एवढंच राहते. म्हणजे एक मुलगा 10वीत गेला, त्याच्या वडिलांनी मला सांगितलं की माझा मुलगा 10वीत गेला म्हणजे तरी छोटा भीम पाहिजे म्हणे, त्याला काहीतरी सांग म्हणे. मी त्याला सांगितलं बाबू आता तू मला 10वीत गेला, आता तू छोटा भीम नाही, आता तू मोठा भीम वाचला म्हणलं, आता ते बंद करून दे म्हणलं. संस्कार द्या. संस्कार महत्वाचे का? तर आपल्या देशात 2 मोठे माणसं झाले. एक आहे धीरूभाई अंबानी, दुसरे आहे बाबा आमटे. धीरूभाई अंबानी हे पैशाने मोठे आहे, बाबा आमटे हे कर्तृत्वाने मोठे आहे. एक वेळा आर पाटलांनी बाबा आमटेला प्रश्न विचारलं की बाबा तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच कमवलं नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाबा आमटे त्याचं फार सुंदर उत्तर दिलं की मी माझ्या आयुष्यात काहीच कमवलं नाही, याचा एक फायदा असा होईल की माझ्या मुलांच्या कधी बातम्या होणार. कारण बातम्या होण्यासाठी मीच काही कमवलं नाही, मी कमवला फक्त संस्कार, आणि संस्काराच्या बातम्या माझ्या मुलांनी कराव्या आणि करतच राहाव्या हे मला वाटतं. इकडे धीरूभाई अंबानीने पैसा कमवला, धीरूभाई अंबानी मेला आणि दुसऱ्याच आठवड्यात त्याच्या मुलांच्या बातम्या झाल्या. म्हणून आयुष्यात कमवावं काय आणि आयुष्यात गमवावं काय हे ज्याला जमलं त्याला खरं आयुष्य कळलं. म्हणून आयुष्यामध्ये काय कमवायचं असेल तर संस्कार कमवा, ज्ञान कमवा. पहिल्याच्या लोकांकडे ज्याच्याकडे पैसा जास्त होता ते श्रीमंत होते, ज्याच्याकडे जमीन जास्त होती ते श्रीमंत होते, ज्याच्याकडे सोनं नाणं जास्त होतं ते श्रीमंत होते. पण आजच्या काळामध्ये ज्याच्याकडे ज्ञान जास्त आहे तेच खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे. कारण पैशाने ज्ञान कमवता येत नाही, ज्ञानाने वाटल्यास पैसा कमवता येऊ शकतो, हे सुद्धा आपण समजून घेतो. पण ज्ञान महत्वाचं का? महात्मा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र ठरले, इतके अनर्थ एका विद्येने गेले. महात्मा फुलेंनी सांगितलं. तुकडोजी महाराज सुद्धा हेच म्हणतात की अज्ञानामुळे विकार माझी, अज्ञानाची लाभाची विक्रमती, अज्ञानाची दुरावती प्राप्ती, सत्य स्वरूप देवाची. तुकडोजी महाराज म्हणतात. बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं की शिक्षण वाघिणीचं दूध आहे. ठिकाणची सांगण्याची पद्धत वेगवेगळी, पण तिने गोष्टींचं सार मात्र एकच आहे की ज्ञानी बना. सावित्रीबाईने सुद्धा ज्ञान घ्या सांगितलं. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयार मानव म्हणावे का, हे सावित्रीबाईने लिहिलेलं आहे. पण आम्ही कधी वाचलं? आम्हाला वाचायला वेळ नाही. वाचायला वेळ असता आणि वाचलं असतं म्हणून पुस्तकं वाचत झाला. कारण जे लोक पुस्तकं वाचतात त्यांचं मस्तक जाग्यावर येते, ज्यांचं मस्तक जाग्यावर येते ते कधी कोणाचं हस्तक होत नसते. आणि हस्तक झालेलं मस्तक नालायक लोकांसमोर नतमस्तक होत नसते. ज्याच्या घरी आई पुस्तकाचं कपाट त्याचं घर होतं ही सपाट, म्हणून पुस्तकं सुद्धा आपण वाचतो. हे लक्षात घ्या. कारण ज्ञानाशिवाय काही नाही. ज्ञान महत्वाचं का? तर सापरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, बकरीच्या गळ्यातला सर फायद्याचा नाही, उसाला आलेला तुला फायद्याचा नाही, आणि ज्ञान नसताना माणूस फायद्याचा नाही. म्हणून ज्ञान सुद्धा कमवलं. हे आहे ज्ञानाचं महत्व. आणि राहिला आता शिक्षणाचा प्रश्न. तर शिक्षण म्हणजे काय? तर शी म्हणजे शील, श म्हणजे क्षमा आणि न म्हणजे नम्रता. आणि बाबासाहेबांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे की फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा खरा मार्ग म्हणजे शिक्षण होय, हे बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं. म्हणून आपल्या मुलाला संस्कार, शिक्षण आणि ज्ञान या 3 गोष्टी जर आपल्या मायमाऊलीने दिल्या तर आपले मुलं कधी बाहेर जात नाही. पण आता तुम्हालाही वेळ नाही, तुम्ही जरा टीव्ही पाहण्यामध्ये बिझी, सिरियल पाहण्यामध्ये बिझी. आता संस्कार तुम्ही याला काही करत नाही, कारण तुम्ही बिझी आहे ना. रात्री 8 वाजतापासून तर 10, 10:30, 11 वाजेपर्यंत आमच्या सिरियल पाहत असते. कोणती सिरियल पाहते? रात्रीच खेळ चाले. दिवसा काय करत? रात्री जर खेळ चालत असेल तर दिवसा काय करायचं हा मोठा प्रश्न आहे ना. तुझ्यात जीव रंगला, आपला जीव या पोळामध्ये रंगू द्या,
कारण आपलं भांडवल हे आहे. एक वेळा तुमचे पोरं बिघडले तुमच्या आयुष्याचं भांडवल होऊन जाईल. कारण आपल्या लोकांचा फक्त टीव्ही मध्ये गुंग आहे आणि हे मोबाईल मध्ये गुंग आहे. 30,000चा मोबाईल घेतात ना 30 रुपयाचा गेम घेतात पबजी. म्हणजे किती अक्कल येईल ना? 30,000चा मोबाईल 30 रुपयाचा गेम खेळण्यासाठी नाही. मोबाईल हे काळाची गरज आहे, तो वापरला पाहिजे. आम्ही सुद्धा वापरतो, मी सुद्धा वापरतो. पण सोशल मीडिया हे लिमिटेड वापरला पाहिजे, कारण त्याचे साईड इफेक्ट सुद्धा खूप जास्त आहे. हे सुद्धा आपण लक्ष देतो. हमारा टीवी का प्रश्न, राष्ट्रसंत म्हणतात की छोटे बड़े लड़के सभी टीवी देखने जा रहे, माँ बाप के संग बैठकर संस्कार कैसे पा रहे, फुर्सत नहीं है पढ़ने की, जो सिखाते स्कूल में उन्नति की बात का सब मिलाई भूल में. म्हणून यांना टीव्ही पासून लांब ठेवा, मोबाईल पासून लांब ठेवा आणि त्यांना योग्य संस्कार द्या. आता तुम्हाला थोडा जिजाऊंचा विचार सांगतो, सावित्रीचा विचार सांगतो. म्हणजे विचार सुद्धा घ्या यांचा काय चालू. म्हणजे बरेचसे लोक आम्हाला म्हणतात की एखादी वर्षी जयंती केली तर ठीक आहे म्हणते, पण दरवर्षी तुम्ही जयंती करता, दरवर्षी जयंती करता, याचं कारण काय आहे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तर दरवर्षी आपण जयंती का करतो याचं सुद्धा तुम्हाला कारण सांगतो. बघा, आपला आजा गेला समजा, ते काही लोकांचे असं जिवंत, पण आता समजा काही लोकांचा आजा मेला तर आजाची जयंती करतो का आपण? पुण्यतिथी करतो का करत नाही? कारण आपल्या आजाचं जगणं, आपली गाडी, आपली माडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी एवढंच होतं. पण हे महापुरुष समाजासाठी जगले, म्हणून समाजाच्या लक्षात काय, म्हणून समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यांचा विचार फिरण्यासाठी दरवर्षी जयंती साजरी करावी लागते. कारण विचार का फिरावा? तर एका वर्षाची सोय लावायची असेल तर धान्य फिरा, 10 वर्षाची सोय लावायची असेल तर झाडे फिरा, 100 वर्षाची सोय लावायची असेल तर माणसं फिरा आणि 1000 वर्षाची सोय लावायची असेल तर विचार फिरा. तो विचार फिरण्याचं काम त्या जयंतीच्या माध्यमातून आपण करतो. म्हणून दरवर्षी जयंती आपण करतो. ह्या विचाराचं महत्व. कारण ज्यावेळेस आपण हजारोच्या संख्येने एकत्रित होतो त्यावेळेस वैयक्तिक हेवेदावे बोलण्यापेक्षा समाजाचा उत्कर्ष कशात आहे, समाजाची प्रगती कशात आहे, याच गोष्टीवर विचारमंथन झालं पाहिजे. त्या गोष्टीवर विचारमंथन करण्यासाठी आपण दरवर्षी जयंती साजरी करतो. पण सावित्रीबाई का म्हणतात? सावित्रीबाई म्हणतात की इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली, इंग्रजी वैखरी बहुजनाची, इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडा, भटा भारुडा काढून घ्या, हे म्हणणाऱ्या सावित्रीबाई. पण मी जर तुम्हाला विचारलं किती बायाला इंग्लिश येते, सांगा बरं किती बायाला इंग्लिश येते? हात वर करा, आपण सांगतच पुढच्या पाहिजे. किती बायाला येते? नाही येते का? पण का सावित्रीने आपल्याला शिक्षण दिलं, तर शिक्षणाचा फायदा आपल्याला घेता आला नाही ना, इथं आपण चुकलो. आमच्या आईला 1 2 3 4च्या पलीकडे माहित नाही, ABCDच्या पलीकडे आम्हाला काही माहित नाही. 12वी शिकून जर आमची आई बँकेचे स्लिप नसून बघतायत आमच्या आईच्या आईला बँकेची, मग आमच्या आईचं शिक्षण का कामाचं? म्हणून शिक्षण घ्या, पण ते शिक्षण आपल्या आयुष्यात कामी आलं पाहिजे या पद्धतीचं शिक्षण घ्या. आणि आता हे कोरोनामध्ये तर शिक्षणाची व्हॅल्यू फार झिरो झाली. सर्व भंगार माल वर आला. म्हणजे 35% वाले पास, 80% वाले पास आणि सर्वच पास झाल्यामुळे सर्व या देशाचा भंगार माल आता वर आला. म्हणून यांना काही माहित नाही, यांना जिजाऊ माहित नाही, यांना सावित्री माहित नाही, यांना काही माहित नाही. तुम्ही विचार घ्या सावित्रीच्या काळामध्ये अशी घटना घडली. सावित्रीबाईला मुलं होते. मग सावित्रीबाईचे जे म्हणजे गोविंदराव फुले म्हणजे जे महात्मा फुलेंचे वडील आहे, म्हणजे सावित्रीबाईचे ते सासरे बुवा, बरोबर, सावित्रीबाईचे सासरे बुवा, त्यांना काय त्यांच्याकडे बाया गेल्या त्या काळातल्या, आणि त्या काळातल्या बाया म्हणत होत्या गोविंदराव सावित्रीची कुस वाहन आहे, तिला सवत आणा. त्यावेळी ज्योतिराव फुले काय म्हणतात बघा, खबरदार, दोष सावित्रीमध्ये आहे, हे कशावरून? दोष माझ्या सुद्धा असू शकतो. म्हणून सावित्रीला सवत आणण्यापेक्षा मला सवत्या आणा, हे म्हणणारा पहिला महात्मा ज्योतिराव फुले. हे आहे महात्मा ज्योतिराव फुले. विचार कसे होते असे लिहायचे. महात्मा फुले जर तुम्ही गुलामगिरी पुस्तक वाचलं ना, फार तुम्ही पोत्या भुलूनच जा, एवढं डेंजर आहे. पण गुलामगिरी वाचलं नाही. महात्मा फुलेनं शेतकऱ्याचं असूड लिहिलं शेतकऱ्यांसाठी. पण किती शेतकऱ्याचं असूड वाचलं मला सांगा? नाही वाचत आम्ही. शेतकऱ्याचा असूड नाही, ब्राह्मणाचा कसम नाही, गुलामगिरी नाही. अरे गुलामगिरी पुस्तक बराक ओबामा वाचतो, त्याच्या लायब्ररीमध्ये बराक ओबामाच्या गुलामगिरी नावाचं पुस्तक आहे. त्याला कळले पण आम्हाला नाही कळले. एकच चुकलो आपण. महात्मा फुले डेंजर होते. कसे लिहायचे त्यांचे तुम्ही हे बघा, अभंग बघा कसे लिहितात. ब्रह्म जाणलेले ब्राह्मण भाव होते, कसे ते होते शूद्राधिकार, सर्वांचे करती रोटी बेटी बंदी नागापुरी धंदी ब्राह्मणात ख्रिस्ती मोहम्मदला निशान करती छडकती नाना परी
काही ब्राह्मणाची गुण दुर्गुणाची खाणं ज्योती म्हणे, ब्राह्मणांनी नित्य होऊन निसंग सूत्र केले ज्योती म्हणे, ब्राह्मणाची नाही ते प्रयोजन द्यावे हाकलून ज्योती. हे आहे ज्योतिराव फुले. आणि लिहिता लिहिता अर्धांगवाईचा झटका गेला. म्हणजे ज्योतिराव फुलेला पॅरालाइज झाला होता, लकवा झाला होता, उजवं शरीर पूर्ण कामातून गेलं. आणि त्यावेळातले जे भटजी लोक होते त्या काळातले, आता ते नाही, त्या काळातले लोक म्हणायचे, काय म्हणायचे, बघितलं बघितलं सावित्री, तुझा नवरा आमच्या भटा बामणावर अशा प्रकारचं ठिकाण लिहितो म्हणून तुझ्या नवऱ्याला एक पाप भोगायला आलं. हे जेव्हा त्या काळातले भट बामण म्हणत होते त्यावेळेस सावित्री ज्योतिरावांकडे आल्या आणि सावित्रीबाई म्हणतात, ज्योतिराव लोक दावा ठेवतात की तुम्ही असं गीता भटा बांधण्यावर म्हणून तुम्हाला एक पाप भोगायला आलं, आता तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म कसा लिहून काढणार. त्यावेळेस ज्योतिराव हसले आणि ज्योतिरावांनी काय म्हटलं, अगं सावित्री, त्यांना सांग की माझी काळजी करू नको, माझं उजवं शरीर जरी कामातून गेलं असेल तरी मी माझ्या डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म पूर्ण करणार आणि डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म पूर्ण करून जो महात्मा ज्योतिराव फुले मला हे म्हणणाऱ्या सावित्री आहे, ह्या सावित्रीबाई. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या जिजाऊच्या काळामध्ये एक प्रथा होती, ती प्रथा मला माहित नाही, तुम्हाला माहित आहे की नाही, सतीची चाल. ह्या तुम्ही शब्द ऐकला का, सतीची चाल माहित आहे तुम्हाला? सतीची चाल काय असते तुम्हाला माहित आहे? बरं, ज्या बायांना नाही माहिती त्यांना सांगून देतो. सतीची चाल होती म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये पद्धत या प्रकारची होती की मुलगी लहान असायची, म्हणजे ताईने सुद्धा बालविवाहाचा आता इथं उल्लेख केला, तुम्ही मुद्दा घेईल. म्हणजे मुलगी लहान असायची आणि मुलगा वयस्कर असायचा आणि लहानपणीच त्यांचं लग्न व्हायचं. आणि मुलगा जर कोण्या आजारानं मेला, त्याचं जर मरण झालं तर त्याच्या स्तरणावर त्याच्या बायकोला जिवंतपणे जाळल्या जायचं. याला लोक म्हणायचे सतीची चाल. पण जिजाऊंचे पती शहाजी महाराज हे मरण पावले, पण जिजाऊ सती गेल्या नाही. कारण धर्म बाजूला देश आधी महत्वाचा हा मॅसेज जिजाऊंचा होता, म्हणून जिजाऊ सती गेल्या नाही. सतीची पहिली चाल जर कोणी मोडली असेल की ते जिजाऊ आहे. आणि त्याच्यानंतर मग राजा राममोहन रॉय यांनी कायद्यामध्ये रूपांतर करून ते केलं. पण पहिली सतीची चाल जर कोणी मोडली असेल ते राष्ट्रमाता जिजाऊ आहे, हे सुद्धा आपण समजून घेतलं. अंधश्रद्धा नाकारली म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्राच्या पुण्यामध्ये आल्या त्यावेळेस परिस्थिती अशी होती, मुरार जगदेव नावाचा आदिवासीचा जो सरदार होता त्याने त्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला आणि त्या ठिकाणी लिंब, मिरचे, चपला, अजून ते काळ्या बावल्या, घोड्याच्या नाल हे तिथे टाकून ठेवल्या आणि सांगितलं की ही शापी भूमी आहे, जो कोणी या भूमीमध्ये वास करेल त्याचा निर्वंश होईल. म्हणजे एकटे त्याला मुलंच होणार नाही आणि मुलं जर झाले तर ते काही काळ जगणार नाही, जास्त काळ जगणार नाही, काही काळात त्याचं मरण होईल. पण सावित्रीबाई त्या ठिकाणी गेल्या, शिवबाला घेऊन गेल्या आणि शिवाजी महाराजांकडे सोन्याचा फार लावलेला नांगर जिजाऊंनी दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो फार लावलेला नांगर त्या जमिनीमध्ये नांगरला आणि त्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची पहिली निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली जाते. हे आहे शिवाजी महाराजांनी, हे जिजाऊ. हे आम्हाला माहित आहे का? हे आम्हाला माहित नाही. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरा आदर्श कोणाचा घ्यायचा असेल म्हणजे कार्यक्रम हा महिलांचा आहे. आता तरुण असतील तर तरुणावर आणखी बोललो असतो, कार्यक्रम महिलाचा आहे तर महिलावर थोडा फोकस करणं मला गरजेचं वाटतं. तर या दोन महिलांचा आदर्श आपण घ्यायचा आहे, एक सावित्री, एक जिजाऊ. तिसरी महिला रमाई. रमाई म्हणजे कोण तुम्हाला माहित आहे? माहिती आहे तुम्हाला? माहित आहे, बरं आहे, तुम्हाला माहित तरी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी, त्यांचं नाव होतं रमाबाई, त्यांना रमाई सुद्धा म्हणतात, रमाबाई सुद्धा म्हणतात. म्हणजे रमाईचा त्याग आपल्या लोकांनी आजपर्यंत स्वीकारला नाही, म्हणून आम्हाला रमाई सुद्धा आमच्या भाषणामध्ये सांगावं लागतं. रमाईचा त्याग किती मोठा आहे. रमाईचा शेवटचा पुत्र म्हणजे बाबासाहेब आणि रमाई यांचा शेवटचा पुत्र राजरत्न रमाईच्या मांडीवर वागला आणि बाबासाहेबांना ही बातमी गेली. बाबासाहेब धावत आले आणि बाबासाहेबांनी बघितलं की त्यांचा मुलगा मरण पावला. त्यावेळेस बाबासाहेब जसा रडले त्यावेळेस रमाई त्यांना काय म्हणतात, रमाई त्यांच्याकडे येतात, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही, पण ती बाबासाहेबांना म्हणते, साहेब रडू नका, तुमचा साहेब रडू नका, एक राजरत्न गेला त्याचं दुःख मानून घेऊ नका, कारण तुमचे हजारो राजरत्न तुमची वाट पाहत आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल. हे म्हणणाऱ्या रमाई होत्या. पण रमाईचा त्याग आम्ही स्वीकारला का? नाही. अरे रमाईबद्दलचं गीत आहे, म्हणजे रमाईची गीत आहे ना, कुंकू लावीनं रमानं तुम्ही नाव आहे आपलं इन्फॉर्मेशन आली आहे. शेवटच्या किंमत सांगतो नंतर स्टॉप करतो. रमाईचा त्याग स्वीकारला नाही. बघा रमाईबद्दल गीत आहे,
की कुंकू लाविलं रमाने, हे रमाईचं तुम्ही गीत ऐकलं असेल, म्हणून रमाईला सुद्धा स्वीकारा. तुम्ही तुमच्या घरात कोणत्याही देवाचा फोटो लावा, कोणत्याही देवीचा फोटो लावा, माझं तू मत नाही, पण एका बाजूला सावित्रीचा फोटो असलाच पाहिजे, रमाईचा फोटो असलाच पाहिजे, जिजाऊंचा फोटो असलाच पाहिजे. कारण आपले खरे महापुरुष हे आहे, म्हणून यांचे सुद्धा फोटो आपल्या घरामध्ये लावा. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, जर तुमची इच्छाच असेल एक शेवटचं गीत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांचं मी गायण्याचा प्रयत्न करतो. आणि जर मला आता भरपूर झालं मी थांबतो. तुम्ही सांगा, तुम्ही सांगा आता कसं म्हणाचं की आठवण. हा नाही, बायांची इच्छा नाही दिसत. राहू देऊ मग आपण. काय परिस्थिती आहे, काही लोक म्हणते 5 मिनिटाच्या वर भाषण देऊ नका, नाही तर भाषणात लोक बोर होते म्हणते. पण बोलणारे लोक जर पाणी जर असेल तर 2 तास सुद्धा लोक बसतील, हे मला माहिती आहे. आणि ते आपल्या गावातले लोक ऐकणारे चांगले आहे, म्हणून बोलणाऱ्याला इतक्या वेळपर्यंत बोलून देते. आणि इतक्या वेळपर्यंत आतापर्यंत ताईचं भाषण, त्याच्यानंतर 10:30चं भाषण, 10चं भाषण, इतके भाषण ऐकून सुद्धा तुम्ही मला मान देऊन राहिले. वामनदादा कवडकांनी एक गीत लिहिलेलं आहे, पण ते गीत मी आता मला वाटतं तुमची मानसिकता खरंच राहिली नाही, म्हणून ते मी या ठिकाणी सादर करणार नाही. पुढच्या वेळेस वाटल्यास आपण ते सादर करू. कारण एक शेवटचं भाषण सरांचं सुद्धा आहे, आणि सरांचं भाषण मला ऐकायचं आहे, कारण मी सरांना स्पेशल बोलवलं, म्हणून त्यांचं भाषण होत येतो. नंतर थांबतो. गीत वाटल्यास आपण कधी नंतर ऐकू. मी आता मागच्या वेळेस शिवजयंतीमध्ये ते साजरं केलंच आहे, त्याच्याकरता काही हरकत नाही. फक्त एवढं सांगतो की या महापुरुषाला जातीपुरतं मर्यादित करू नका, कोणत्या प्रकारचं व्यसन करू नका, कोणत्या प्रकारचा नशा पाणी. म्हणजे आता आमचे बाया नशा नाही करत, पण आता मी एक प्रश्न विचारलो त्याचं मला तुम्ही उत्तर देता का? उत्तर द्या. सांगा बरं, किती बाया खर्रा खातात आपल्या गावातल्या? हात वर करावा. पहा, मी पहिलं तुम्हाला मी विचारू का? तुम्हीच म्हणे विचारा. आता मागच्या वेळेस असंच मी दारूवर बोललो, आमचे गुरुदेव सेवा मंडळवाले म्हणे यार म्हणे आम्हीच तुले बोलायला लावलं म्हणे, तू म्हणे आमची धून राहिला बा म्हणे. कारण मेरा माझं कामच आहे बोललो, कोई जागे ना जागे मुकद्दर है उसका, मेरा काम ही बस आवाज लगा पुन्हा आमचं काम आहे बोलणं. बरं, किती बाया खऱ्यानं तो खर्रा नाही का आणि नसानं तोंड नाही घासत, अशा बायाने हात वर करा, स्वाभिमानानं हात वर करा, स्वाभिमानानं. आता ज्या बायाच्या हात खाली आहे समजून जा खाणारे. मी मोठा जादूगर आहे, तुम्हाला वाटलं असं एक कुठं तरी बँजो पार्टीची फुटकुळा वाजते, तशावानी दिसते, तशावानी वाटते. तुम्ही माझ्या अवतारावर जाऊ नका. मी वानाला जरी काळा असेल साठी दादा, पुण्याला लगेच माणूस वानाला थोडासा काळा असेल. आता मी काळा वयात माझ्या काही दोष आहे? माझ्या काही दोष आहे का? नाही ना. तिथं आता आमचे देवच काळे आहे. बघा आमचे देव काळे, राम काळा, कृष्ण काळा, शंकर फक्त निळा आहे, तो एक पौल पुढा आहे. शंकराला सर्वच चालते, त्याला भांगवाले चालते, सर्व देव चालते, त्याला सर्वच माणसं त्याचे भक्त चालते. शंकर निळा, विठोबा काळे, म्हसोबा काळे, खंडोबा काळे, ज्योतिबा काळे, मग आपले देव काळे तर आम्ही काळे. सूरज से किरण बडी बिनपण की उठ जाए, सूरज तो जाती रही किरण तो गुना जाए, हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. म्हणून माणसाचा गुण, स्वभाव, कर्म आणि ज्ञान या 4 गोष्टी माणसाकडे असल्या पाहिजे. चेहरा असो नसो, पण माणूस जर हुशार असेल, गुणवान असेल तर त्याची कीर्ती अख्ख्या जगात होते, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढेच मी तुम्हाला सांगतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला इंटिमेशन आलेली आहे, वेळेचं सुद्धा आपल्याला पालन करायचं आहे. तुम्ही मला या ठिकाणी ऐकून घेतलं म्हणून तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. बोलण्यात काही चुकलं असेल तर माफी सुद्धा मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय. आपल्यामध्ये, आपल्या गावामध्ये अशा प्रकारचा वक्ताही होऊ शकतो असं आपल्याला कधी वाटलं नसतं. परंतु प्रत्येक मातीत आपण शेती करू शकतो, तसा प्रत्येक मुलगा हे काहीतरी गुणवान असतो, म्हणून प्रत्येकाला संधीची आवश्यकता असते. तसंच अभिषेकनं आपल्या गावाला एक वक्तृत्व दिलेलं आहे. तशीच माझी इच्छा आहे की ज्याप्रमाणे मी 2011-12 पासून मी UPSC एक्झाम घेतो, तसाच एखादा लाल गुलाबीचा दिवा आणणारा विद्यार्थी नक्कीच या ठिकाणी घडेल अशी मी आशा करतो. कारण आता आपल्या गावातले UPSC करणारी मुलं आहे, UPSC करण्यासाठी जे मुलं आहेत ते जात आहेत, नक्कीच ते आपल्या गावाचं नाव यापुढे उज्ज्वल करतील.
हे अभिषेकच्या या कर्तृत्वावर आपल्याला दिसते. तर मी सन्माननीय अकराम सर आणि मंचिकावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की अभिषेकला त्याचं या ठिकाणी या उत्सवाबद्दल त्यांनी स्वागत करावं, त्याचं अभिनंदन करावं. या ठिकाणी बुके आहे, बुके देऊन त्याचं अभिनंदन आपण करूया. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद द्यावा. आपल्या लेकराला कोणी बाबाच म्हणते आणि दुसऱ्याच्या लेकराला शंभरच म्हणते. म्हणून मी अशी सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपल्या लेकराची पाठ कोणी थोपटो करत करतो, आपण थोपटली पाहिजे. बापू मी म्हातारी झाली का मला 2 घास देतो, तूच दिला आहे. कोणाचं किती चांगलं राहिलेलं बया कावी नाही, तूच व शेवडा असो कसा असो. पण शेवड्या लेकराची उका गेल्याने बाय ते त्याची आई असू शकते, दुसरी आई त्याचा उका नाही. म्हणून आपण आपल्या लेकराची पाठ थोपाटली पाहिजे, आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. या ठिकाणी जवळपास 12:30 पासून आपण सर्व मान्यवरांचे विचार ऐकले, परंतु आमचे सन्माननीय मडावी साहेब यांना आग्रहाचं निमंत्रण होतं. वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपले गोड विचार सांगण्यासाठी ते आलेले आहेत. मी त्यांना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी